नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 13 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे, चैतन्याने सांगितलेलं की अश्विनने आतमध्ये हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून. आता हे सगळं ऐकल्यानंतर रविराज म्हणतात की तुझ्यासारख्या सिन्सिअर माणसाने हा असा निर्णय घ्यावा अश्विन. असं जेव्हा रविराज म्हणतात तेव्हा खरंच सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. कल्पनाताई म्हणतात, अरे बाळा, इतकं हळूहळू नाही चालत, तू अगोदरसुद्धा हेच करण्याचा प्रयत्न केला होतास. अरे तेव्हा तुला तुझी चूक कळाली नव्हती का? तो असं आता का वागतोयस पुन्हा पुन्हा, असं या कल्पनाताई म्हणत असतात. आता बघा, हा पुढे प्रतापराव म्हणतात, अश्विन, अरे एकदा ठेस लागली होती ना तुला, तर आता तू पुन्हा तेच चूक करणार होतास का? तर अश्विन म्हणतो, डॅड, सगळी चूक आहे ना माझी, फक्त आणि फक्त माझी आहे. स्वतः समोरचा माणूस खोटा आहे हे मला दिसत असून सुद्धा मी आंधळा विश्वास ठेवला तिच्यावरती, असं अश्विन म्हणून खूप रडत असतो. आणि आता अश्विन हॉलमधल्या सोफ्यापाशी असा खाली मांडी घालून बसलेला असतो आणि त्याच्याभोवती सगळेजण असतात. अर्जुन म्हणतो, मग ही तुझी चूक कशी काय असेल अश्विन? अरे तू तर मनापासून प्रेम केलं होतं ना, पण समोरची व्यक्ती जर का त्या लायकीचीच नव्हती तर आपण तरी काय करणार? अर्जुन सुद्धा अश्विनला खूप समजावून सांगतो. आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्ही खरे आहात, प्रामाणिक आहात आणि म्हणून आम्हाला तुमचा राग कधीच आला नाही. आणि सायली पुढे सांगत असते की आम्हाला फक्त आणि फक्त त्या प्रियाचा राग आला होता, कारण ही प्रिया तुमचा गैरफायदा घेत होती आणि आम्हाला तेच आवडत नव्हतं, असंही सायली सांगत असते. पुढे सायली म्हणते, अश्विन भाऊजी, आमची खरंच तुमच्या बाबतीत कोणतीही तक्रार नाही आहे म्हणून. आणि अश्विन बिचारा खाली मान घालून बसलेला असतो. आता बघा, आता आपण पुढे पाहतोय की प्रतापराव म्हणतात, अश्विन, अरे आमचा तरी विचार कर, तू जर का आम्हाला सोडून गेलास तर आमचं काय होईल याचा तर विचार कर तू, असं आहे ना. प्रतापराव पण समजावायला लागतात, पण काही केलं अश्विन काही लवकर समजतच नाही. प्रतापराव म्हणतात, अरे आम्हाला आयुष्यभराची शिक्षा देणार होतास का तू? आता अस्मिता म्हणते, ही एकमेकाला साथ देण्याची वेळ आहे रे अश्विन, एकमेकाला सोडून जाण्याची वेळ नाही आहे अश्विन. आणि अस्मिता म्हणते की प्रियामुळे या घराचा पाया हल्लाय, पण मग तू आता आम्हाला आणखीन खचवणार आहेस का, सांग बरं. रविराज पुढे म्हणतात की हे बघ, प्रियाने माझी मुलगी असल्याचं भासून तुझी खूप मोठी फसवणूक केली रे अश्विन. आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल या प्रकरणामध्ये माझी सुद्धा चूक आहेच ना. आता मी तुझे हात जोडून माफी मागितलीस तर तू थांबशील का रे? आता असं रविराज म्हणतात तेव्हा अश्विन उठून उभा राहतो आणि खूप रडायला लागतो आणि म्हणतो, रविराज काका, अरे प्लीज तू माफी मागू नकोस रे, तुझी यामध्ये काहीच चूक नाही आहे रे. अरे मला तुमचं म्हणणं पटलंय रे, पण अश्विन म्हणत असतो की मी तरी काय करू, काही केलं माझ्या डोक्यातून ही गोष्ट जातच नाही आहे की मी तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा गुन्हेगार आहे म्हणून, असं अश्विन रडतच सांगत असतो. आता बघा, पुढे अश्विनला आणखीन सगळेजण खूप समजावून सांगतात. आता आपण पाहतोय की अश्विन रडत असतो आणि म्हणत असतो की दादा, सायली बहिणी, सगळ्यात जास्त तर मी तुमच्या दोघांचा गुन्हेगार आहे. तुम्ही वेळोवेळी माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तुमचं जर का त्याच वेळेला ऐकलं असतंच ना तर कदाचित ही माझ्यावरती वेळ आलीच नसती, असं अश्विन म्हणत असतो. आपण बघा, अश्विनला आता खूप पश्चाताप होत असतो. अश्विन म्हणतो, त्यावेळेस जर का मी तुमचं ऐकलं असतं ना तर आपल्या घरावरती आज जे काही मोठं संकट आलंय ना तर ते त्याच वेळेस टळलं असतं. प्रिया म्हणते, अश्विन भाऊजी, अहो प्रिया अगोदरच आपल्या घरामध्ये घुसलेली होती, आता त्यात तुमचा काय दोष आहे? तुमच्याशी लग्न तर तिने नंतर केलेलं ना, असं सायली म्हणत असते. अश्विन म्हणतो, पण अगं मी तिला मनमानी करू दिली ना, आणि हे तर खरं आहे ना, तर आता ही तर गोष्ट खरंच खरी असते. अश्विन पुन्हा हात जोडतो आणि आता सगळ्यांची माफी मागायला लागतो आणि म्हणतो, प्लीज सगळेजणांना मला माफ करा म्हणून अश्विन खूप रडत असतो. आणि घरामध्ये सगळेजण सुद्धा अश्विनकडे बघून त्यांना सुद्धा घरच्यांना वाईट वाटत असतं. अश्विन म्हणतो, प्लीज तुम्ही सगळेजणांना मला माफ करा, प्लीज मला माफ करा, मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे, असं अश्विन म्हणत असतो. आणि आता आपण पाहतोय इकडे नागराज महिपतला घेऊन ही पोलिसांची जी गाडी आहे ना तर ती चाललेली असते आणि तिथं प्रिया सुद्धा समोर बसलेली असती. नागराज या प्रियाकडे बघून हसत असतो आणि म्हणत असतो, ए महिपत, ही समोर बेड्या घालून बसलेली मुलगी तू ओळखलीस का रे? ओळखलीस का? आणि म्हणतो की तू हिला कधी बघितलंस का रे महिपत? अरे बघ ना, अरे ही तर तीच आहे ना, तन्वी सुभेदार, अरे हीच रे त्या रविराज किल्लेदारची मुलगी, अरे त्या अश्विन सुभेदारची बायको, हिचं नाव आहे बघ तन्वी किल्लेदार, तू हिला ओळखलंस का रे? असा नागराज मुद्दाहून आता या प्रियाला खिजवत असतो. पण बघा, हा महिपतने आता मनापासून ठामपणे ठरवलंच आहे की बदलायचं म्हणून स्वतःला. महिपत काहीच बोलत नाही. आता हा नागराज म्हणतो, अरे हिची लायकी तर आहे का सुभेदार म्हणून घ्यायची का त्यांच्या घरात जाण्याची? नाही, हिची लायकीच नाही आहे. अरे ही तर ती बबली लोखंडे, असा नागराज म्हणायला लागतो. आणि प्रिया कंटिन्यू रडतच असते. आता नागराज म्हणतो, चोर सदाशिव लोखंडे आणि फ्रॉड महिनावती
लोखंडे यांची मुलगी, ओळखलंस का, तुला ओळखलंस, अरे बघ 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 म्हणून आहे ना हा नागराज खूपच हसायला लागतो. महिपत म्हणतो अहो सोडा ना नागराज शेठ, कशाला तुम्ही या सगळ्याच्या नादी लागताय, आधीच ती बोर मेलेली आहे, अजून तुम्ही तिला किती मारणार आहात. नागराज म्हणतो अरे हिने तर आपल्याला मारलं ना, हिच्यामुळे तर आपण जेलमध्ये आलोय. अरे आपल्याला काय म्हणत होती ही, मी तुम्हाला जेलमधून काढते, तुरुंगातून सोडवते आणि वकिलाला जाऊन भलतंच काहीतरी सांगायची, ही असली ही दुतोंडी सापा एक नंबरची. हा असा नागराज या प्रियाकडे ना हात करून त्या गाडीमध्ये बोलत असतो आणि म्हणत असतो ही नाही एक नंबरची खोटारडी. आणि आज बघ हिची अवस्था, आज नाही हिची अवस्था बघा, हिच्यासोबत ना आज कुणी नाही आहे, पूर्ण एकटी पडली, एकटी नाही नवरा आहे, नाही जा सख्खे आईबाप आहेत. अरे सख्या आईबापाचा खून करायला निघाली होती ही, माहिती का तुला, असा हा नागराज महिपतला सांगतोय. आणि म्हणतो ए प्रिया अगं काय गे, काय अवस्था झाली तुझी, असा नागराज म्हणायला लागतो. हा पुढे बघा, पुढे नागराज म्हणतो प्रिया अगं तू ना तुझी अवस्था कशी झाली माहिती आहे, घर का ना गाठकी म्हणून हसायला लागतो. महिपत म्हणतो जाऊ दे ना नागराज शेठ, आपली तर काय वेगळी अवस्था आहे, आपण पण जेलातच चाललोय ना. नागराज म्हणतो यार असं काय करतोयस, आज जाऊ दे ना, आपण सुटणार आहेत ना इथून 200%, नाही 113%, आपण इथून 113% सुटणार आहेत. आणि म्हणतो प्रिया तुला माहिती आहे का, माझ्यावरती ना फक्त अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे, तुझ्यासारखा काही खुनाची केस नाही आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इथून उजळ मात्याने फिरू ना बाहेर पडून, तेव्हा ना तुझ्या जेलमध्ये ना सडत असशील. अगं तुला कोणीही भेटायला नाही येणार आहे, ना नवरा ना कुणीच, आणि ना तू अशीच तडफडशील की माझ्या ओळखीचे कधी भेटतायत, माझ्या ओळखीचे कधी भेटतायत, असं म्हणून ना तू तडफडशील, असा हा नागराज म्हणत असतो. आता आपण पाहतोय की अश्विन आता आणखीन खूप रडत असतो आणि रडता अक्षरशः तो सोप्यावर बसतो. हा अर्जुन म्हणतो बास कर आता अश्विन, बास कर आता ना तू खूपच रडतोय, परत स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, आणि ना तुला ना इथून यातून ना बाहेर पडायचे, त्यामुळे ना प्लीज तू रडू नकोस. आता प्रतिमा त्या म्हणतात अश्विन अरे आता पुन्हाची अवस्था तरी बघ रे, तिची अवस्था कशी झाली ते, तिला आता ना सगळ्यात जास्त तुझी गरज आहे रे अश्विन, त्याच्यामुळे ना निदान तू तरी सावर स्वतःला, असं हे कल्पनाताई सांगत असतात. पुढे बघा रविराज म्हणतात आता पुन्हा हिला जो धक्का बसलाय ना त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे अर्थातच, आणि एक डॉक्टर म्हणून तुझं ते कर्तव्यच आहे ना रे अश्विन, असं जेव्हा रविराज विचारतात तेव्हा अश्विन कुठे थोडासा सावरतो. हा सायली म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ना लक्षात घ्या अश्विन भाऊजी, आता प्रियाला जर का आपलं घर विस्कटलेलं दिसलं ना तर तिचं हेतू साध्य होईल, आपल्या सगळ्यांना दुःख देऊन ना तिला ना आनंदातच राहायचं होतं आणि आपण तिला त्यातच यशस्वी होऊ द्यायचं का. अहो मग तिला बाहेर काढलं, मग या सगळ्या गोष्टीला काय अर्थ राहिला, आता ती आनंदी होईल ना हे सगळं बघून. अर्जुन म्हणतो हे बघ तिला काही झालं तर आपली फॅमिली डिस्ट्रॉय करण्याचा आनंद आपण तिला मिळूच द्यायचा नाही, आणि तू ना आता सध्या तेच करतोय, असं अर्जुन म्हणतो. चैतन्य म्हणतो प्रियासारखी नीच बाई या घरातून निघून गेली हे कळल्यानंतर सुद्धा सुभेदार कुटुंब जेव्हा ताटमाऱ्याने उभे राहील ना त्याच वेळेला आपण खऱ्या अर्थाने जिंकलोत असं समजायचं अश्विन, असं चैतन्य सांगतो. खरं चैतन्याने छान सांगितलं. हा पुढे बघा सायली म्हणते आपण जेव्हा प्रियाला आनंदात दिसू ना तेव्हा तिला तिची सगळ्यात मोठी हार झाल्यासारखं दिसेल, आणि सायली पुढे म्हणते आणि आम्ही दोघं तर तिला अजिबात यामध्ये ना यशस्वी होऊच देणार नाही, असं सायली सांगत असते. आता बघा सगळेजण खूप समजावून सांगत असतात. आता सायली म्हणते आणि आम्हाला ना या सगळ्यामध्ये ना तुमची साथ हवी अश्विन भाऊजी, द्याल ना तुम्ही आम्हाला साथ, असं म्हटल्यानंतर अश्विन थोडासा सावरतो. हां पण आता आपण परत सीन पाहतोय तो म्हणजे या गाडीमधला, या जेलच्या गाडीमध्ये सगळेजण चाललेले असतात ना पोलीस व्हॅनमध्ये, तर आपण पाहतोय की पोलीस व्हॅनमधला सीन. आता बघा नागराज पुन्हा ना चेष्टा करायला लागतो या प्रियाची आणि म्हणत असतो आबा बाबा बाबा करत असतो आणि म्हणतो काय अवस्था झाली रे मैपतीजी, बघतोयस का, अरे काय माज होता ना रे हिचा, काय तोरा होता, अरे नजरेत असा तोरा होता ना की समोरच्याला खाऊन टाकेन असा हिचा नजरेचा बाणा होता. आणि आता काय झालं, काय अर्जुनानी सायलीने तर ना हिला कच्चा खाऊन टाकला ना. ए महिपत अरे बोल ना काहीतरी, मीच बोलतोय मगापासून, असा हा नागराज म्हणायला लागतो आणि म्हणतो अरे आपल्यासाठी खाल्लेल्या खड्ड्यात स्वतःच पडली प्रिया, आता बोल बोल बोल. महिपत म्हणतो नागराज सेठ आहो त्या पोरीचा चेहरा तर बघा ना, कशाला चेष्टा करता उगीच तिची, जाऊ दे ना. महिपत आता प्रेक्षकांना खूपच सुधारायला लागला या. महिपत म्हणतो प्रियाला हे बघ प्रिया आपल्यामध्ये जी काही दुश्मनी आहे ना ती ना आता आपण सोडून देऊया, ठीक आहे. आणि म्हणतो की बघ आलं का लक्षात तुझ्या, आपण जे काही पाप केली ना आपण त्याच्याचमुळे आपण जेलामध्ये आहोत आणि आता आपण त्याची शिक्षा बघणार, मी माझी शिक्षा बघतो तू तुझी शिक्षा बघ. आणि हे बघ आणि इथनं बाहेर पडल्यानंतर हे धोकेबाजीचे धंदे बंद कर आणि चांगल्या मार्गानं ना चालायला लाग, ठीक आहे. नागराज म्हणतो काय झालंय मैपत तुम्हाला काय असलं बोलायला लागलाय, अरे ही प्रिया पण तोंडाचा आवाज बघायला लागली ना तुमच्या
तुमच्याकडे, मैपत असा का बोलायला लागलाय म्हणून. काय बोलतोय तुम्ही मैपत शेठ. आणि पुढे नागराज म्हणतो, ए प्रिया, हा मैपत काही म्हणू देत ग, पण मला माहिती आहे ना या जन्मात तुला पश्चाताप वगैरे काही होणार नाहीये. आणि हा नागराज म्हणतो ते अक्षरशः खरं असतं. हा नागराज पुढे म्हणतो, किती एकटी पडलीस ना तरी तुझ्या डोक्यातला सैतान काही मारणार नाही बाबा, तू ना तशीच राहणार आहेस, खात्री आपल्याला, असा हा नागराज म्हणत असतो. प्रिया मनातल्या मनात म्हणते, नागोबा म्हणतोय ते खरं आहे, मी पूर्णपणे एकटी पडली आहे, आता माझ्या मदतीला ना कुणीच येणार नाही, अक्षरशः कुणीच येणार नाहीये, खरंच पुढे माझं काय होणार आहे, काय असेल माझं भविष्य, असा हा प्रिया मनातल्या मनात विचार करायला लागते. आणि बघा प्रिया आता हातातल्या बेड्यांकडे बघते तर तिच्या हातामध्ये अक्षरशः बेड्या असतात आणि तिला ना खूप वाईट वाटत असतं. आता पुढे बघा पुन्हा घरातला सीन दाखवलेले. रविराज म्हणतात, अश्विन, सायली सांगते ते पटतंय ना रे तुला. अश्विन म्हणतो, पटतंय मला, पण लगेचच प्रतापराव म्हणतात, अरे आता पण आणि परंतु कशासाठी अरे हे सगळं, आता ती सांगते ना. अरे अश्विन, तुला सगळं काही कळतंय ना पण वळत नाहीये. अरे बाळा जरा शांत हो, विचार कर. अरे हे जे काही घडलंय ना तर ते सगळं आपल्याला मागे सारायलाच हवंय आता. कल्पनाताई म्हणतात, अरे बाळा असं दुःखात बुडून कसं चालेल सांग बरं. अर्जुन म्हणतो, यू आर माय ब्रेव ब्रदर. आणि कोणती प्रिया, अरे तिच्यासाठी का रडतोयस तू आता, असा अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे बघा पुढे ना आपण पाहतोय की लगे इतक्यातच ना विमल येते आणि म्हणते की सायलीताई, अहो सायलीताई, इथं पूर्ण आई बघा ना अजूनही ना काहीच बोलत नाही आहेत. सुमनताई त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतायत, मीही बोलण्याचा प्रयत्न केला, अहो पण त्यांना ना काहीच कळत नाही, असं सुन्न होऊन बसल्यात, त्यांनी त्या काही उत्तरच देत नाही आहेत. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, पूर्णाजींना धक्का तर बसलाच आहे पण त्यांना आणखीन काही त्रास तर होत नाही आहे ना, तर बघता का तुम्ही. अश्विन डोळे पुसतो आणि म्हणतो की चला आता सगळेजण ना पूर्णाजींच्या रूममध्ये जातात. आपण पाहतोय की इकडे पूर्णाजींच्या रूममध्ये सुमन काकू जे आहे ना तर ती पूर्णाजींशी बोलत असते आणि म्हणत असते, यांनी जेव्हा माझा विश्वासघात केला ना पूर्णाई, त्यावेळेस माझी सुद्धा अवस्था ना अगदी तुमच्यासारखीच झाली होती, कोणाशी काही बोलू नये, काही करू नये ना असं वाटत होतं मला, पण आपल्याला सावरावं तर लागतंच ना हो पूर्णाई. आपल्यावरती प्रेम करणारी माणसं असतात, त्यांच्यासाठी ना मागचं सगळं काही आपल्याला विसरावंच लागतं. मीही थोडं का फार का होईना पण नाही ना हे जमवलं आणि आता तुम्हाला सुद्धा ना तेच करावं लागेल, असं सुमन बिचारी सांगत असते हा पूर्णाजींना. आता बघा सगळी सुभेदार फॅमिली या पूर्णाजींच्या रूममध्ये येतात आणि पूर्णाजींना तर आज मोठा एक बॉम्बच फोडतात, त्या म्हणजे अक्षरशः साईलाच तन्वी समजतात. आता बघा रूममध्ये आल्यानंतर प्रतापराव म्हणतात, हे काय पूर्णाई, अजून सुद्धा तू गप्पच आहेस. अश्विन म्हणतो, पूर्णाजी अगं काय होतंय तुला, सांग ना मला, असं जेव्हा अश्विन म्हणतो तरीही पूर्णाजी शांतच असतात. अश्विन म्हणतो, तुला अस्वस्थ वाटतंय का गं, की आणखीन काही त्रास होतोय का, अश्विन खूप विचारतो पण पूर्णाजी काही बोलत नाहीत. आता अश्विन त्यांचे ना डोळे चेक करतो आणि बघा तरीही अश्विनला निदान होतच नाही. कल्पनाताई म्हणतात, अश्विन अरे पूर्णाईना नक्की काय झालंय रे म्हणून, त्या बोलत का नाही आहेत. आता अश्विन म्हणतो, मम्मा अगं मला असं वाटतंय ना की आज आपल्या घरात जे काही झालंय ना तर त्यामुळे ना पूर्णाजी ना शॉकमध्ये गेली, तिला या सगळ्या गोष्टींचा ना धक्का बसलाय, असं अश्विन सांगतो. आणि पुढे म्हणतो की मला असं वाटतं की ना की तिच्याशी एखाद्या सायकॅट्रिस्टनी बोलावं म्हणून, आणि म्हणतो की माझ्या ओळखीचे एक सायकॅट्रिस्ट आहे तर मी त्यांना इथे बोलून घेतो असं म्हणतो. आणि अश्विन म्हणतो, आलोच हवी म्हणून खिशातला मोबाईल काढून आता अश्विन तिथून निघून जातो. आणि बघा आता आपण पाहतोय अश्विन बाहेर गेल्यानंतर सायली म्हणते, मी पूर्णाजींसाठी ना देवाचा अंगारा आणते आणि त्यांची ना जपमाळ सुद्धा घेऊन येते, कदाचित जप करून ना त्यांना जरा बरं वाटेल, असं म्हणून सायली आता रविराज म्हणतात की हो पण आपण ना शक्य आहे तेवढे सगळे प्रयत्न करून बघूयात. सायली म्हणते, आलेच हमी म्हणून आता सायली ना उठून जायला निघते, बेडून उतरते, इतक्यातच ना पूर्णाजी तन्वी म्हणून हाक मारतात. आणि बघा इथे ना थोडंसं ना इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक दाखवलेलं आहे आणि आता सायली लगेचच ना पाठीमागे वळून बघते. तन्वी अशी हाक मारली की सायलीच थांबते आणि पूर्णाजी म्हणतात, कुठे निघालीस, इथं माझ्याजवळ बस, असं जेव्हा म्हणतात तेव्हा ना सायलीच्या मनातून ना खूप सायलीला आनंद होत असतो आणि इतकं छान म्युझिक दाखवलं ना, अतिशय इमोशनल असं इथं म्युझिक दाखवलेलं आहे. आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात, तुम्ही कोणाला हाक मारलीत, तर पूर्णाजी म्हणतात, तन्वी म्हणून आणखीन कोणाला बोलवणार मी, हिलाच हाक मारली ना, तन्वीलाच बोलवते ना मी, असं पूर्णाजी म्हणतात. आणि पुन्हा सायलीकडे बघून म्हणतात, तन्वी ये ना बाळा, ये इथं बस माझ्याजवळ ये, असं म्हणल्यानंतर सायलीला ना तर बघा सायली ना अशी बेधुंद झालेली असते जेव्हा तिला तन्वी म्हणून हाक मारली. रविराज म्हणतात, नाही पूर्णाई, तुमची काहीतरी ना गल्लत होती, ही आपली ना सायली आहे. आता पूर्णाजी म्हणतात, गल्लत माझी नाही, गल्लत तुमची होती, म्हणजे रविराजाला म्हणतात आणि म्हणतात, तुम्ही ना जर चष्मा लावत जा, तुम्हाला ना तन्वी नीट दिसत नाही आहे का रविराज. आता असं म्हणल्यानंतर रविराज काका गप्पच बसतात. आता प्रतापराव म्हणतात, पूर्णाई प्लीज अगं भानावर ये, ती तन्वी नाही आहे. आता पूर्णाजी ओरडतात ना पुन्हा तेच, अरे
काय आहे आणि म्हणतात तन्वी ये, आणि सायलीनं अक्षरशः स्माईल करत असते. पूर्णाजी तिला हात करून म्हणत असतात तन्वी ये ये ग तन्वी असं म्हणल्यानंतर आता अर्जुन म्हणतो बायको आता तू सांग पूर्णाजीला की तू सायली आहेस तन्वी नाही. पण सायली ना अगदी बेधुंद झालेली असते. सायली मनात विचार करते मान्य आहे की मी सायली आहे तन्वी नाही, पण मला हे पूर्णाजींना समजावं असं का वाटत नाही आहे, का मला असं वाटतं की मी म्हणजे तन्वी आहे ते. आता अर्जुन म्हणतो बायको म्हणून जोरात हाक मारतो. तेव्हा सायली भानावर येते. अर्जुन म्हणतो अगं आता तू सांग पूर्णाजीला की तू सायली आहेस तन्वी नाही. तेव्हा कुठे सायली हो म्हणते. आणि आता जे पूर्णाजी हात करत असतात ना, तर आता ही सायली बेडवर जाऊन बसते, त्यांच्या हातात हात देते आणि म्हणते की पूर्णाजी तुम्ही मला तन्वी अशी हाक का मारताय म्हणून. आता असं म्हटल्यानंतर बघा पूर्णाजी बघतच राहतात. सायली म्हणते तुम्ही मला ओळखलं नाहीत का. पूर्णाजी म्हणतात ओळखणार ना अगं असं कसं होईल, मी माझ्या तन्वीला ओळखणार नाही का. आता सगळेजण ना आश्चर्याने बघायलाच लागतात ना. पूर्णाजी म्हणतात आणि तू जर का तन्वी नसशील तर मग तन्वी कुठे गेली असं या पूर्णाजी म्हणायला लागतात. आणि आता सगळ्यांना म्हणतात सांगा ना तन्वी कुठे गेली मग, ही जर तन्वी नाही आहे तर आहे कोणाकडे काही उत्तर. आता सगळेजण बघायलाच लागतात ना. आता गप्प बसलेले सगळ्याला हे पाहून मग पूर्णाजी म्हणतात उत्तर नाही आहे ना तुमच्याकडे, मला माहितीच होतं नसणारच तुमच्याकडे उत्तर ते. आणि म्हणतात की कारण माझी तन्वी माझ्या समोर उभी आहे, हे बघा हीच माझी तन्वी असं सायलीचा हातात घेऊन आहे ना पूर्णाजी म्हणत असतात. आणि म्हणतात ये ना गं सायली बस आता बस माझ्या शेजारी. म्हणून आहेत ना पूर्णाजी आता सायलीला त्यांच्या शेजारीच बसवून घेतात. आपण पाहतोय की आता सायली तिथे बसल्यानंतर अश्विनी हे सगळं बघतो आणि म्हणतो पूर्णाजी मला असं वाटतंय ना की तुला काहीतरी भास होतं. हे बघ इतक्या मोठ्या शॉकनंतर असं हॅल्युसिनेशन होणं शक्य आहे. आजी म्हणतात हॅल्युसिनेशन म्हणजे तुला काय वाटतंय की मला वेड लागलंय. अरे तन्वीला तन्वी अशी हाक मारली, हिला माझ्या जवळ बसायला सांगितलं, त्यात चूक काय चुकलं रे माझं असं पूर्णाजी म्हणायला लागतात. सगळेजण शॉक होतात ना. पूर्णाजी म्हणतात तन्वी आता तू माझ्याजवळ ना अजिबात हलू नकोस आता. आणि म्हणतात की तू माझ्याजवळ असलीस ना की सगळ्यांना कळेल की तू तन्वीच आहेस म्हणून. आता पूर्णाजी खूपच इमोशनल व्हायला लागतात आणि ना तिचा हात घट्ट धरतात आणि अगदी तिला ना स्वतःच्या जवळ ठेवतात आणि म्हणत असतात की तन्वी आहेस ना गं तू माझ्याजवळ म्हणून. तिच्या गालावरून हात फिरवतात सायलीच्या आणि म्हणतात तू मला सोडून नाही ना गं जाणार तन्वी सांग ना गं मला सोडून नाही ना जाणार, तू मला कुठे सोडून जाऊ नकोस मला ना कुठेही सोडून जाऊ नकोस सायली म्हणते. पूर्णाजी ऐका ना तुम्ही ना पहिल्यांदा शांत व्हा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे असं सायली आता पूर्णाजीनं समजावून सांगत असते. आणि म्हणते की मी आहे इथे आणि आम्ही सगळे सुद्धा आहोत तुमच्याजवळ, कोणीही तुम्हाला असं एकटं सोडून जाणार नाही आणि पूर्णाजी इतक्या पॅनिक झाल्यात नाही सगळेजण बघायला लागतात. सायली पुढे म्हणते पण पूर्णाजी ऐका ना माझं, मी काय म्हणते की मी सायली आहे तन्वी नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर पूर्णाजींना राग येतो. आता ते तिथली उशी फेकून देतात आणि म्हणतात नाही खबरदार जर का कुणी मला ना असं चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला तर. त्या पॅनिक झालेल्या बघून सगळे घाबरतात. पूर्णाजी म्हणतात तुम्ही असं माझ्याशी का वागतायत, मला तर माझ्या तन्वीपासून तुम्ही दूर का करताय, तुम्ही प्लीज माझ्याशी असं वागू नका, माझ्या तन्वीसोबत असं नका वागू असं ना. खूपच रडायला लागतात आणि आता म्हणत असतात सायलीचा हातात घेऊन की प्लीज तन्वी तुम्हाला नको ना सोडून जाऊ म्हणून अगदी लहान मुलासारखं ना केलवानं होऊन ना रडायला लागतात या पूर्णाजी. हे सगळं बघून घरच्यांना तर ना खूपच मोठा शॉक बसलेला असतो. आता बघा आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये आपण पाहणार आहोत सचिन आणि ही जी साक्षी आहे म्हणजे समीरा शेखर हे दोघं जण गाडीमध्ये बसलेले असतात आणि या साक्षीला सगळं प्रियाबद्दल कळलेलं आहे. आता साक्षी म्हणायला लागते सचिन अरे तू त्या प्रियाची अवस्था पाहिलीस ना, तू ओ माय गॉड अरे मला असं वाटलं होतं ना की ती मुलगी इतकी हुशार आहे ना की ती कधीच कोणाच्याच तावडीमध्ये कधीच सापडू शकणार नाही असं म्हणून रडून घाबरलेली ही साक्षीना खूपच हायपर झालेली असते. आणि म्हणते अरे त्या अर्जुन आणि सायलीने तिच्या पाठीमागे असा काही ट्रॅप तयार केलं ना की ती अडकली. अरे सचिन ती प्रिया अडकली या सगळ्यामध्ये आणि आता ते दोघेजण ना माझ्यापर्यंत पोचणार आणि आता ते माझ्यापर्यंत पोचणार मग मी आता अडकणार या सगळ्या गोष्टींमध्ये. सचिन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. साक्षी अगं असं का बोलतेस तू, इतके दिवस तू अशी लपून छपून राहिलीस ना तर तुला कुणी पकडू शकलं का नाही ना. आता साक्षी म्हणते अरे पण आयुष्यभर मी लपून राहू शकणार आहेस का, आणि समजा मी ते सगळं मॅनेज केलं तरी सुद्धा एक ना एक दिवस ते अर्जुन सायली माझ्यापर्यंत पोहोचणारच ना. मग खूप पॅनिक झालेली असते आणि रडत बोलत असते आणि म्हणते अरे तुला माहिती का सचिन ती प्रिया इतकी हुशार होती की तिनं कधीच कोणाच्या तावडीत सापडली नाही की तिचा प्लॅन सुद्धा अर्जुन सायलीने अख्ख्या जगासमोर आणला. अरे त्यांनी तिचा प्लॅन उघड केला, मग माझं काय. अरे मला नाही असं वाटत की या सगळ्यामध्ये ना मी कुठेतरी वाचू शकेल, मला ना नाही जायचं जेलमध्ये रे
प्लीज सचिन मला नाही जायचं जेलमध्ये. सचिन खूप समजावतो. ते म्हणतो हे बघ मला नाही वाटत की अर्जुन सायली तुझ्या मागे असतील. साक्षी म्हणते हे बघ अरे त्यांनी आता असा विचार केला नाही कारण ना ते इतके दिवस प्रियाला जेलमध्ये पाठवण्याच्या मागे होते. आता 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 तसं नाही येणार आहे. अरे काय आहे ना की आता हे बघ प्रिया गेली जेलमध्ये, अण्णा पण नाही आहेत, मग आता कोण उरलं सांग ना. मी एकटी उरले रे सचिन यार, मी एकटी पडले म्हणून खूपच रडायला लागते. आता त्या गाडीमध्ये ना फेकाफेकी करायला लागते. त्या गाडीतल्या सुद्धा ना काही वस्तू वगैरे आहेत ते फेकाफेकी करायला लागते. सचिनला साक्षी काही कंट्रोलच होत नसते. इकडे प्रतिमा त्या म्हणत असतात पूर्णाई अगं तुझी तब्येत बिघडली, इतका त्रास तू करून घेऊ नको स्वतःला. पूर्णाजी म्हणतात प्रतिमा तुलाही असंच वाटते की मी तुझ्या मुलीला ओळखत नाही म्हणून. अगं अरे असं सगळेजण का वागतायत माझ्यासोबत, मला ना काही कळतच नाही आहे. अरे जे मला कळतंय ते सगळं तुम्हाला का नाही कळत आहे असं पूर्णाजीनं म्हणतात. आणि आता सुमन काकू म्हणते की पूर्णाई अहो तुम्ही बाकी सगळ्यांना ओळखताय पण फक्त सायलीलाच तुम्ही का ओळखत नाही आहेत. पूर्णाजी म्हणतात ए असं का म्हणतेस ग तू, मी तुम्हाला सगळ्यांना ओळखते ना. हे बघ तू सुमन आहेस, ही कल्पना आहे, ती प्रतिमा आहे, त्याच्यानंतर प्रताप, रविराज, चैतन्य आणि तिथे अस्मिता आहे, विमल आहे, इकडे अर्जुन आहे आणि इथे अश्विन आहे आणि ही माझी तन्वी. झालं ओळखलं ना मी सगळ्यांना असं म्हणायला लागतात. बापरे आता सगळ्यांना ना टेन्शनच यायला लागलं. आता पूर्णाजी म्हणतात बघ सगळी नावं बरोबर घेतली का नाही मी सुमन, आता काय बोलावं या सुमनने. अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं यातलं एक नाव सोडून तू बाकी सगळी नावं बरोबर आहेत ग, तू बरोबर घेतलीस. पूर्णाजी म्हणतो तू काय आता मला चुकीचं ठरवायला निघालीस का ग अस्मिता. आता अस्मिता गप्पच बसते. पूर्णाजी म्हणतात अरे तुम्ही सगळेजण माझ्या खोलीमध्ये काय करतायत, काय काम आहे तुमचं सगळ्यांचं इथे, तुम्ही जा बरं इथून, जा आपल्या कामाला जा बरं तुम्ही निघून, इथं थांबू नका, फक्त तन्वी माझ्या बरोबर राहील म्हणून पुन्हा तिचा हातात घेतात आणि म्हणतात जा जा तुम्ही इथून सगळेजण. सायली म्हणते पूर्णाजी प्लीज तुम्ही शांत व्हा. आणि पूर्णाजी म्हणत असतात तुम्ही जा बरं सगळेजण माझ्या रूममधून. सायली म्हणते पूर्णाजी मी आहे ना तुमच्यासोबत, मी आहे म्हणून सायली खूप समजावत असते आणि म्हणते जरा तुम्ही पडता का. पूर्णाजी म्हणतात हो पडते मी. आणि परत म्हणतात नाही नको, हे सगळेच ना हे सगळेजण माझ्यासमोर आहेत ना तर या नादी जायला सांग. आणि म्हणतात की त्यांनी हे सगळं थांबवलं नाही हे बोलायचं, हे सगळे माझ्याशी वाद घालतात, त्यांनी थांबवलं ना की मग मला ऑटोमॅटिक बरं वाटेल. आणि इकडे साक्षी पुन्हा हायपर झालेली असते आणि गाडीमध्ये म्हणत असते सचिन अरे त्या दोघांना माहिती आहे की मी समीरा शिखर नाही आहे, मी साक्षी शिकरी आहे. आणि आता त्यांना कळलंय की साक्षी शिकरी जिवंत आहे, आता ती ना माझ्यापर्यंत पोचतील आणि ती माझ्यापर्यंत पोचतील म्हणून आहे ना टिश्यू पेपरचा बॉक्स गाडीत फेकाफेकी करते, खूप ओरडते. सचिनला काही केलं ना साक्षी कंट्रोलच होत नसते. बापरे सचिन म्हणतो अगं साक्षी तू काळजी करू नकोस, तू जेलमध्ये जाणार नाही आहेस, हे घे बरं तू पाणी पी. आता साक्षीला पाणीसुद्धा पिता येत नसतं. साक्षी इतकी घाबरलेली असते ना अर्जुन सायलीच्या भीतीने की बस. सचिन म्हणतो अगं तू पाणी पी शांतमध्ये. ऐक साक्षी तू घाबरलीस ना तर काहीतरी चुकीचं पाऊल उचलशील. तर साक्षी त्याच्या अंगावर जोरात ओरडते योग्य पाऊल काय असतं सांग ना, काय असतं योग्य पाऊल, अरे मला सांग मी आता काय केलं म्हणजे ना मी या सगळ्यापासून वाचू शकेल. सचिन म्हणतो अगं तू वाचणार आहेस. साक्षी म्हणते मला ना खरंच कळत नाहीये. इतक्याच एक गाडीचा हॉर्न वाजला जातो. साक्षी एवढी घाबरते ना की बस. सचिन म्हणतो अगं तू हे काय करून घेतलंय साक्षी स्वतःचं, अगं साध्या एका हॉर्नच्या आवाजाला घाबरलीस तू, एक शेजारून गाडी गेलेली असते ना तर त्याचा आवाज झालेला असतो. सचिन म्हणतो सावर तू साक्षी स्वतःला. साक्षी म्हणते नाही सचिन नाही अरे तुला माहिती नाही आहे या सगळ्याचं ना काहीतरी परमनंट सोल्युशन आपल्याला काढायलाच हवं आहे आणि जोपर्यंत परमनंट सोल्युशन निघत नाही ना तोपर्यंत मी नाही शांत राहू शकत म्हणून आरडाओरडा पुन्हा करायला लागते. सचिन म्हणत असतो शांत हो साक्षी. आणि इकडं बघ बरं तुझा माझ्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे का गं साक्षी. हे बघ अर्जुन आणि सायली जे काही करतात ना ते सगळ्यात अगोदर ना मला कळतं. अगं आतापर्यंत ते प्रियाच्या मागे होते, काय ते करत होते पण मला याने काहीच फरक पडत नव्हता यार. अरे पण ऐक हे बघ काय ना की आता तुझ्यापर्यंत पोचणार नाहीत ते, ही जबाबदारी ना माझी असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आय विल टेक केअर ऑफ यू ओके. आणि हो हे बघ आता तर प्लीज शांत हो गं साक्षी असं म्हणून तिच्या डोक्यावर हात फिरून तिला खूप शांत करण्याचा सचिन प्रयत्न करत असतो. इतक्यात ना अश्विनी बोललेले डॉक्टर येतात. अश्विनी म्हणतो बरं झालं तुम्ही आलात ते, ती जरा पॅनिक होती, तुम्ही प्लीज तिच्याशी बोलतात का. डॉक्टर मॅडम म्हणतात हो मी बोलते म्हणून आता सायली उठते आणि तिथं अश्विनी बोलवलेल्या सायकॅट्रिस्ट ज्या मॅडम आहेत ना तर त्या बसतात आणि म्हणतात काय होतं आहे अन्नपूर्णा मॅडम तुम्हाला. पूर्णाजी म्हणतात काही होत नाही आहे मला असं ना जोरातच बोलतात. आता बघा आणि म्हणतात
की तुम्ही यांना विचारा, हे बघा सगळेजण माझ्यासाठी ना खोटं नाटक काहीतरी सांगून माझी ना दिशाभूल करतायत असं त्या डॉक्टरांशी पूर्णाजी म्हणतात. आणि म्हणतात हे बघा ही तन्वी आहे, पण हे सगळेजण आहेत ना मला तन्वी नाही आहे, ही तन्वी नाही आहेत असं म्हणतात. तुम्ही सांगा ना यांना काहीतरी सांगा. त्या डॉक्टर मॅडम म्हणतात हो सांगे ना मी. पूर्णाजी म्हणतात नाही आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही की ही माझी तन्वी आहे म्हणून, आणि हीच तन्वी आहे, सांगा बरं लवकर. आणि म्हणतात तन्वी ये ना अगं इकडे, जवळ बस ना माझ्या, तू तिकडे का गेलीस, ये बरं. असं ते तन्वी म्हणून सायलीलाच बोलायला लागतात. आणि बघा आता आपण पाहतोय की पुन्हा इकडे सचिन जो आहे तर तो आता महिपत आणि नागराजकडे जेलमध्ये येतो. आता सचिन तिथे आल्यानंतर लगेचच महिपत म्हणतो काय रे सचिन, आता इतक्यातच नागराज झोपलेला असतो तो पण उठून उभा राहतो ना. आणि आता तिथे ना साक्षी येते. आता साक्षीनं असं वेश बदलून वगैरे येत असते, मास्क वगैरे घालून. आता साक्षीला बघितल्यानंतर बघा महिपत आहे ना थोडासा हळवा होतो इथे. आणि बघा आता ही साक्षी ना महिपतच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते की अण्णा प्रियेची अवस्था अगदी नरकात असल्यासारखी झाली आहे हो. आज म्हणते की जे काय घडलं त्याच्यामध्ये ना तिला ते या सगळ्याची अजिबात अपेक्षा नव्हती हो, असं काहीतरी घडलंय. आणि म्हणते आणि या सगळ्याचा ना तिला ना खरंच खूप मोठा धक्का बसलाय हो अण्णा. आता महिपत म्हणतो हे सगळं तुला कसं काय माहिती. तर आता ही लगेच साक्षी म्हणते मी स्वतः भेटली तिला. नागराज म्हणतो तुझं काय डोकं बिकं फिरलंय का साक्षी, तिला कशाला भेटायला गेलीस. मग साक्षी म्हणते नाही मी जेलमध्ये गेले होते पण नाही मी तिला दुरून भेटले, मीला असं प्रत्यक्ष जाऊन नाही भेटले. तिची ना ती अवस्था आहे ना खरंच खूपच वाईट होती हो, असंही साक्षी सांगायला लागते. आणि म्हणते मला ना खरंच खूप भीती वाटते आता तिची. अरे एका पाठोपाठ एक आता मी सुद्धा प्रियासारखी जेलमध्ये जाणार का अण्णा. म्हणून ही साक्षी खूप घाबरलेली असते. आणि म्हणते अण्णा साक्षी शिकरे मेली असं ना आपण आजपर्यंत भासवत होतो, पण आता सकीरा शेखर म्हणून जगणं ना माझ्यासाठी खरंच खूप अवघड होऊन चाललंय अण्णा, असंही साक्षी म्हणायला लागते. पुढे म्हणते कारण सायली आणि अर्जुनला कळलंय की मी आता जिवंत आहे म्हणून. आता महिपत म्हणतो अर्जुन आणि सायली तुझ्या हात धुवून मागं लागतील एवढं मात्र खरं आहे, पण मला नाही वाटत की ते तुझ्यापर्यंत पोचू शकतील म्हणून. आणि महिपत म्हणतो की नको तू टेन्शन घेऊन. आता साक्षी म्हणते अण्णा नाही वाटत आहे म्हणजे. अण्णा मला एक गोष्ट सांगा तुम्ही की नेहमीसारखं तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स का नाही आहे. आता महिपत म्हणतो पोरी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत ग. आता हे बघ जो वर बसलाय ना त्याच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत असतात. तो आहे ना तो आता सगळ्या गोष्टी ठीक करेल असं महिपत अचानक देवाच्याच गप्पा करायला लागलेला असतो. साक्षी म्हणते म्हणजे आता माझं भविष्य मी देवावरती सोडून द्यायचं का अण्णा. महिपत म्हणतो हो आपल्या सगळ्यांचं जे भविष्य आहे ना तर ते आता देवाच्या हातात आहे. इथून पुढे ना एक गोष्ट नीट लक्षात ठेव, इथनं बाहेर पडल्यानंतर कुठल्याही चुकीच्या मार्गावरती चालायचं नाही, मी सांगतोय ते लक्षात ठेव. एकही पाप करायचं नाही. आतापर्यंत तुझ्याकडनं माझ्याकडनं जी काही पापं झाली ती त्याची एकदाच कबुली आपण द्यायची देवाला, आणि तिथून पुढे ना झालं तर मग आणि मग ना सगळं तर ठीक होईल. आता बघा सचिन म्हणतो अण्णा तुम्ही हे सगळं असं कधीपासून बोलायला लागला. तो नागराज म्हणतो हा आजकाल असंच बडबड करायला लागलाय, काय झालं याला काय माहिती. आता साक्षी म्हणते अण्णा अहो तुम्ही हे काय बोलताय, तुम्ही स्वतःची काळजी घेऊ का मी तुमची काळजी घेऊ, मला तर हेच कळेनाचं झालंय. हे बघा प्लीज हे असलं काहीतरी बोलणं ना बंद करा अण्णा प्लीज बंद करा. आता लगेचच नागराज म्हणतो हे बघ तू कोणाचीच काळजी करू नको, सगळ्यांची काळजी करणारा ना तो वर बसलाय तो सगळ्यांची काळजी घेईन. असा जेव्हा महिपत म्हणतो तेव्हा ही साक्षी आणि सचिन एकमेकांकडे बघायलाच लागतात. इकडे डॉक्टर मॅडम म्हणत असतात की अन्नपूर्णा मॅडम तुम्ही ना जरा शांत व्हा. पूर्णाजी म्हणतात कशी शांत हो मी, माझी घरची माणसं माझं ऐकत नाही आहेत, मी कशी शांत होणार आहे. आणि आता प्रतापराव म्हणतात पूर्णाई आम्ही तुझं ना सगळं ऐकू, फक्त तू पॅनिक होऊ नकोस. पूर्णाजी म्हणतात मग तू माझ्याशी वाद का घालतोय, सरे माझ्यासमोर तन्वी उभी आहे, तुम्ही मान्य का नाही करत आहे ते. आता असं पूर्णाजी ना प्रतापरावांच्या सांगावर ओरडतात. सायली म्हणते मी करते मान्य पूर्णाजी, ठीक आहे मी करते ना मान्य, तुम्ही म्हणताय ना मी तन्वी तर मी मान्य करते असं म्हणून त्या डॉक्टर मॅडम आता तिथून उठतात आणि सायली पुन्हा पूर्णाजींच्या जवळ जाऊन बसते. आता सायली म्हणते मी मान्य करते पूर्णाजी की मी मान्य करते की मी तन्वी आहे आणि तुम्ही माझ्या पूर्णाजी आहात, मी मान्य करते असं ना खूप वेळा म्हणते. आणि म्हणते की हे बघा तुम्ही शांत व्हा. पूर्णाजी म्हणतात तू आहेस ना गं माझ्याजवळ आहेस ना, म्हणून पुन्हा तिच्या गालावरती हात ठेवून अगदी मायेने त्यांची खरीच नात आहे ना ती, हे आतून रिलेशन असताना खरं तर आज पूर्णाजींचंच बरोबर असतं की सायली हीच तन्वी आहे, पण घरच्यांना कसं समजणार ना. आता लहानपणीचा ना एक वाक्य आठवायला लागतं सायलीला, तन्वी कुणाची, तर तन्वी म्हणते माझ्या पूर्णाजीची. आणि हे सगळा सीन आठवतो म्हणजे फक्त तिला आवाज आठवत असतात. आता सायली म्हणते पूर्णाजी तू कोणाचंही ऐकू नकोस, लक्ष नकोस देऊ कोणाकडे, मी ना फक्त आणि फक्त तुझीच तन्वी आहे असे ही सायली बोलायला लागते. आता बघा सगळेजण ना या सायली आणि पूर्णाजीकडे बघतच राहतात आणि पूर्णाजी खूप खुश होतात, म्हणतात हो ना गं, म्हणून तिचा हात असं तिच्या एकदम गालाजवळ घेतात. आता दोघीही ना एकमेकीला अगदी बिलगतात जसे की
या खऱ्या आजी नाती असतातच म्हणा. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण प्रेक्षक नव्हते अगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मी दिलेला रिव्ह्यू जर का तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला ना लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण काय आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप कमी वेळ आहे आणि अजून बरेचसे प्रेक्षक असे आहेत ज्यांनी चॅनल मला अजून सबस्क्राईबच केलेला नाही आहे. आपण पाहतोय की इकडे ज्या मॅडम आलेल्या असतात ना पूर्णाजींना तपासण्यासाठी, तर त्या मॅडम म्हणत असतात की हे बघा पूर्णाजींची नाद ज्या वयाची आहे ना त्याच वयाच्या या सायली मॅडमसुद्धा आहेत आणि कदाचित त्याचमुळे त्या सायली मॅडमना ना तन्वी समजत आहेत आणि त्यामुळे त्यांना सत्याची आपोआप जाणीव होईपर्यंत सायली मॅडमला ना तन्वी म्हणूनच त्यांच्या अवतीभोवती वावरू देत असे डॉक्टर सांगायला लागतात. आता पुढे पूर्णाजी म्हणतात तन्वी तू इथे माझ्याजवळ बस ना, आपण दोघी ना एकाच ताटात जेऊया. म्हणून आज पूर्णाजी आणि सायली या दोघी जणी ना एका ताटात जेवतात आणि म्हणतात तू लहान असताना आपण जसं जेवायचो ना अगदी तसं आपण एकमेकींच्या ताटात जेऊयात हां. आणि म्हणून सायली आणि पूर्णाजी एकमेकींना घाससुद्धा भरवतात. खरंच हा क्षण आहे ना खूप गोड आहे. त्यामुळे तुम्ही हा सीन बघण्यासाठी ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.